अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर. खरेदी करा कमाल, मिळवा बक्षिसे धमाल. ₹2000च्या पुढील खरेदीवर 1 लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे. आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट, कोल्हेमळा चौक, नारायणगाव. काका आहेत म्हणजे नाना आहेत. काय तुम्ही सांगाल? घटना तर दुर्दैव आहे. आता लोक येतात, भेटतात, सांत्वन करतायत. आज आंदोलन आहे, पिंजरे लावलेले आहेत. याच्यावरती ठोस असा उपाय करायला लागणार आहे. कारण की हे भरपूर दिवसापासून चालू आहे आणि आपल्या भागात पहिले वाघांची संख्या कमी होती, आता ती भरपूर वाढलेली आहे. तर याच्यावरती मारायला परवानगी तर यांना कधी ना कधी त्यावरती उपाययोजना करायच लागणार आहे. कारण की हे थांबणारी गोष्ट नाही आहे. जशी लोकसंख्या वाढते तशी वाघांची संख्या पण वाढते. नसबंदी तर हे पहिल्यांदा त्यांना करावीच लागणार आहे. हे याच्याशिवाय उपाय राहिलेला नाही. आणि जे आहेत ऑलरेडी त्यांची पण यांना सोय, एक तर तुम्ही सोय करा, नाहीतर त्यांना मारून टाका. कारण की तुम्हाला जर लोकांची काळजी आहे का, जनता पाहिजे का, तुम्हाला वाघ पाहिजेत. आज तुम्ही जंगलासारखे जर गावांमध्ये जंगलच तयार झाले थोडक्यात. आता ते म्हणायला गावं राहिलेली ही फक्त, नाहीतर हे जंगलच झालेले आहेत. त्यामुळे याच्यावरती आता हे सगळं केंद्र सरकारच्या अंडरमध्ये येतं हे सगळे कायदे ना. तर त्याच्यामध्ये यांना एकच उपाय, 1972च्या नंतर मी म्हणतोय भरपूर कायद्यांमध्ये गव्हर्नमेंटने बदल केलेला आहे. पण अजून ही जी गोष्ट राहिलेली वन खातं, हे सगळ्यात नाही का मतिमंद खातं चाललेलं आहे आत्तापर्यंत. याच्यामध्ये काहीच बदल होत नाही. 1972चं जर काही बदललेलं नाही आजपर्यंत म्हणल्यावरती, मग 1972 नंतर वाघ वाढले नाही आहे का, त्यांचे म्हणजे प्रजनन वाढलेलं नाही का, असं थांबलेल्या तर गोष्टी नाही आहेत त्या. मग याच्यावरती उपाययोजना करायच लागणार आहे सरकारला. ते जे सेक्शन तुम्ही बोलले त्याच्यामधून 2 मध्ये घ्यावंच लागेल त्याला ते. कारण की आज ना उद्या करायला लागणार आहे. कारण की ही घटना कधी पण कुठं घडू शकते. आता दिवसा पण चालू झालेले आहेत. त्यांचं जर खाण्याची जर त्यांना जर कमतरता भासू लागली तर ते मानवावरती हल्ले करणारच आहे आज ना उद्या. मग याच्यावरती ठोस उपाययोजना करायच लागणार आहे आणि जेवढ्या लवकरात लवकर करेन तेवढं चांगलं आहे. वन खात्याच्या संवेदना मेलेल्या आहेत. घटना घडल्यावरच फक्त तेवढं गांभीर्य निर्माण होतं. बिबट्याच्या उपद्रवाने सर्वसामान्य शेतकऱ्याला शेतामधून बाहेर पडताना कधी मृत्यू होईल याची खात्री नाही किंवा आपण जगू याची शाश्वती नाही. शाळकरी मुलं शाळेत जातात, पालक शाळेत पाठवतात, आपलं बाळ परत येईल का नाही अशा प्रकारची भीती प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. असं एक गाव नाही का तिथं बिबट्या नाही. वन खातं बिबट्याचे जे आकडे सांगतायत ते सुद्धा आकडे खोटे आहेत. पकडलेले बिबटे कुठे सोडतात, कुठे ठेवतात, ही सगळी बनवेगळी आहे. केंद्र सरकारने गांभीर्याने याच्यावर उपाययोजना करायला हवी. राज्यकर्त्यांनी दिल्लीला धडक मारून त्या ठिकाणी आंदोलन करून जर उपाययोजना केली नाही, हे सगळे राजकीय पक्षाचे मोठमोठे नेते ह्या सगळ्या मंडळांनी म्हणजे पवार साहेबांनी मोदी साहेबांना भेटायला हवं. उपाययोजना कडक करायला हव्यात. जर असं घडलं नाही तर लोक तुम्हाला सुद्धा एक दिवस कोंडल्याशिवाय राहणार नाही. याची हे करायला पाहिजे बंदोबस्त. असंच आमची नात सुद्धा शाळेत जाते तर आम्ही लोकांजवळ ठेवून जातोय तिला. मग आम्हाला ती काळजी पडते ना, रानात जायची यायची, आपण काय करायचं, कसं करायचं. आणि ते नुसते इकून न्यायचे, तिकडं सोडायचे, तिकून आणायचे, इकडं सोडायचे, हेच करीत्यात. कुत्र्या मांजरावानीच त्यांचा व्यवहार चाललाय आता ह्यो सगळा. मग शेतकऱ्यांनी करायचंच काय आपल्याला, तर त्याच्यावरचे जीवन जगायचं आपलं. आता बिबट्या दिवसा किती पण वाजता दिसतो. 9:30 वाजता शिवनेला आजोबाच्या समोर बिबट्याने उसामध्ये नेऊन ठार केलं. मग असं केल्यावर करायचं काय? त्या बिबट्यांचा त्यांनी नाटच करायला पाहिजे. इथून मागं काय बिबटे नव्हतेच का? वनीकरण खात्यावाले नुसते आपले हा छान छान बोलतात आणि निघून जातात आणि घ्या एवढं घ्या तेवढं. वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी कोणी भेटायला आलं होतं इथं? आता आम्ही असताना नाही आलेलं. घरी कोणी आलं? वन विभागावाले चालते. कोण आलं वरिष्ठ अधिकारी? खाडे सर इथं आलते. काय म्हणाले? काय नाही, हे करू ते करू. आता अमोल कोल्हेंना सांगितलं तर अमोल कोल्हे बोलले का काय, आपण त्यांना सांगितलं ना, अमोल कोल्हे फक्त त्यांना विचारलं ना, हे नाही का ते नाही का, हो सर हो सर, इतकंच होतं त्यांचं. बाकी म्हणले नाही का आम्ही त्याच्यावरती काहीतरी तात्काळ हे करू का काय करू, काहीच नाही. फक्त हो सर इतक्यातच शांत बसायचे आणि कोणालाही बोलून दिलं नाही. आणि दिलं तर दिलं. शूटिंग जेव्हा पत्रकार आलते का, जे आमचे माझा दीर आहे मोठा तो बोलला, ते एडिट करून त्यांनी ते पुढचं काय जे आहे ना, आम्ही तक्रार नोंदवलेली पत्र लेटर दाखवले अमोल कोल्हेला, ते एक सुद्धा घेतलं नाही त्याच्यामध्ये. काय तुमचं म्हणणं होतं? म्हणणं काय होतं?
म्हणणं काय होतं का त्यांनी सगळं पूर्ण सांगावं, म्हणजे त्यांना पण भीती आहे ना का आमचं सगळीकडे हे होईल ते होईल. आता यांनी जर त्या दिवसापासून काळजी घेतली असते, आज गावात 2 बिबटे फिरतात ते लिंबाच्या झाडावरती, मग यांनी जर केलंच नाही म्हणूनच फिरतात ते ना, ते केलं जर असतं अजून इथं म्हणतात 10 पिंजरे लावले 8 लावले, मग गावात लावले असते तर ते पिंजऱ्यात गेले असते ना, लिंबाच्या झाडावर तर फिरले नसते. आणि रात्री 2 वाजता फिरतात येते, मग हे काय करतात ते वन विभागावाले? नाही तर रोज सकाळ संध्याकाळ त्यांच्या गाड्या आमच्या वस्त्यांवरती गावात इकडं तिकडं फिरल्या पाहिजे, बाकी काय नाही. आणि मारण्याची परवानगी आम्हाला दिली, आज आम्ही तो बघून फक्त व्हिडिओ काढते. जर मारायची परवानगी असती तर आम्ही मारला असता का नसतं? तेच 400तले 2 गेले असते. आज संख्या कमी होत जाणार आहे, वाढत तर नाही जाणार ना. पण जर ते पकडून ते तिकडं नेणार मग ते वाढतच जाणार आहे अजून संख्या. वन खातं इथं अजून एक शिल्लक आहे, 3 मधल्या 2 नेलं, एक अजून आहे ते त्याला 10 वेळा सांगितले. ते फक्त आहे ना याला फेरी मारतात, ते पिंजऱ्याला आहे ना गोल एक होता खाली, त्याला फक्त पिंजऱ्याला गोल वेडा मारून गेलेला आहे, पण पिंजऱ्यात तर काय गेला नाही. वन खात्याकडनं काही मदत काय म्हणाले साहेब, काय म्हणाले खाडे साहेब? करतो बोलले, करतो एवढंच आहे, अजून केलं तर काहीच नाही. मग असं म्हणाले काय एडिट केलं, तो काय विषय? तो व्हिडिओ एडिट करतात ते. त्यांचा आधी पत्रव्यवहार माझ्या चुलत भावाने पत्रव्यवहार केला होता, पण त्यांच्याकडून कोणताही रिस्पॉन्स आलेला नाही आणि त्याच्यावरती काहीच ॲक्शन झालेली नव्हती त्यांच्याकडून पण. आणि वन खात्याचा एवढा गलिच्छ कारभार आहे ना, यांच्याकडे साधे पैसे आहे ना, पिंजरे घ्यायला पैसे नाही आहेत. जर अख्ख्या तालुक्या मिळून यांच्याकडे जर 36 पिंजरे असतील तर अख्ख्या एका गावात जर 200 वाघ असतील तर यांचे 36 पिंजरे लावणार कुठे? आणि एक दिवस आडे ना कुठे ना कोणत्या गावात आहे ना घटना घडतीये, इथले उचलायचा पिंजरा तिथं नेऊन टाकायचा. आज इथले 2 वाघ पकडून नेलेले, माणिक डोला 2 पिंजरे नेलेत, तिथं ठेवायला जागा नाही अक्षरशः, एवढी वाईट परिस्थिती त्यांची. आणि ते पिंजऱ्यातच वाघ आहेत अजून त्या, म्हणजे ते 2 पिंजरे तिथं अडकलेत. आणि आता त्याच्यासाठी निधी वळवलेला आहे, आता ते कधी येतील त्याची गॅरंटी नाही. तोपर्यंत अजून 1-2 घटना घडणार आहे. कालच कुठेतरी एक घटना घडलेली आहे आणि रात्री पण आमच्या गावामध्ये ना 2 बिबटे दिसलेत, ते लिंबाच्या झाडावरती होते, ते पण अक्षरशः गावठाणामध्ये आहेत. आज वन खातं असं म्हणतंय सध्या पकडलेले बिबटे आम्ही सोडून देणार नाही. आता पकडलेला बिबट्या थोडासा नरभक्षक असतो किंवा माणिक डोला नेल्यानंतर जर इतर ठिकाणी बाकीच्या बिबट्यांमध्ये सोडला तर त्यांची झटापट होऊन बाकीचे बिबटे जखमी होऊ शकतात. म्हणजे तो बिबट्या पिंजऱ्यातच ठेवावा लागतो, ते पिंजरे तिथेच राहतात. पर्यायी बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजऱ्याची उपलब्धता नसते. कधी कधी अधिकारी सांगतात की बिबट्याला पकडायलाच परवानगी नाही. अधिकाऱ्यांनी आता टोलवाटोलवी करू नये. परवाचं आपण आंदोलन पाहिलंय, जनतेचा उद्रेक पाहिलाय. कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आम्ही झाडाला बांधू अशा प्रकारच्या भावना जनतेच्या होत्या. आता तसंच लोक करतील असं नाही, पण जर उपाययोजना केली नाही तर मात्र गंभीर परिस्थिती. अधिकाऱ्यांनो, लोकप्रतिनिधींनो, राज्य सरकार केंद्र सरकार गांभीर्याने उपाययोजना करा. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपण संवेदनशील मुख्यमंत्री आहात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपल्याबद्दल लोकांना खूप अपेक्षा आहे. पवारसाहेब असतील किंवा इथले आमदार खासदार असतील, तुम्ही या विषयाकडे गांभीर्याने पाहावं. आज ज्यांचे बळी गेलेत, या ताईचं जी हाडामासाचा जीव गेला आहे, डोळ्यासमोर आजोबांच्या समोर घटना घडली, काय त्यांना वाटलं असेल? वेळीच उपाययोजना करा, नाही तर ह्या जनतेचा तळतळाट शाप तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. सुरेश वाणी, बिहार टाइम्स, पिंपरखेड. मध्ये त्या माणसाने मंत्र्यांनी सांगितलं 3 कोटी रुपये दिले 200 पिंजरे आणायला ना 8 दिवसाच्या आत आले पाहिजेत. मग का नाही आले पिंजरे? हा, इथंच येऊन म्हणले आमचा वेळ तिथंच गेला म्हणले, पण आम्हाला नेमकं कळालंच नाही कोणाचं येईन कुठे आहे म्हणून. मग दुसऱ्या दिवशी कळालं का आमच्याच नाते म्हणून, बहिणीची पोरगी आहे. आम्हाला तिथंच एवढं हे वाटत होतं. आणि यांना काही 4 दिवस बोलते आणि बसते आणि जाते निघून. लेकरू येणार आहे का परत? पण बघतोय प्रचंड दुःख आहे. ताई ज्या बोलल्यात, अगदी छातीवर दगड ठेवून त्यांनी त्यांच्या भावना मांडल्यात. वडील चुलते कुणीही बोलू शकत नाही, आजोबा बोलू शकत नाही, परंतु शेवटी या सरकारला सांगणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधींना, अधिकाऱ्यांना जाग करण्याची गरज आहे. जर तुम्हाला थोडीफार आत्मीयता असेल, जनतेबद्दल कळवळ असेल. असं गेल्यावर त्यांना नाही वाटणार का वाईट? जगाचं गेल्यावर त्यांना काय घेणं देणं आहे त्याचं? तेवढ्या पुरतं तेवढं येणार, गोड गोड छान छान बोलायचं, निघून जायचं. आम्ही हे करतो ना आम्ही ते करतो, कशाचे काय करीत यात?
एवढे घटना घडल्या आपल्या परिसरामध्ये. कधी वनमंत्र्यांनी आजपर्यंत येऊन इथं भेट दिली का? कोणत्याही पण कुटुंबाला भेट दिलेली नाही आज त्यांनी. एवढी वाईट परिस्थिती, मग त्या वनमंत्र्यांचा काहीच फायदा नाही तसं बघायला गेलं तर. मी म्हणतोय वन खात्यानं काढूनच टाकावं मग यांनी सरळ. एवढ्या पोराचा असा मांडीचा लोचका तोडून न्याला बिबट्याने आमच्या गावात वडनेर हवेलीमध्ये, तरी काहीच झालेलं नाही. एकाच्या गळ्यातून पंच ओढून न्याला, त्याचं नरडच धरलं असतं. नुसते फक्त तोंडाला पाणी पुसायचे कामं चाललेली आहे यांची, बाकी काय नाही. बिबट्याला सोबत ठेवून इथून पुढे जीवन जगावं लागेल असं सरकार जेव्हा म्हणतं ना, सरकारने एकदा बिबटे मंत्रालयामध्ये तुमच्या ऑफिसमध्ये पाळावेत, न्यावेत आणि मग बिबट्यासह सहजीवन तुम्ही नक्की जगा. शेतकऱ्यांना शेतात जावं लागतं, काम करावं लागतं, शेतामध्ये लागवड केलेल्या पिकाला खुरपणी करावी लागते, पाणी द्यावं लागतं, ऊसाकडं जावं लागतं, विहिरीवर मोटर चालू करायला लागतं. क्षणोक्षणी शेतकऱ्याला शेतामध्ये जावं लागतंच. हा बिबट्या नकोच अशा प्रकारच्या जनतेच्या भावना आहेत. आपण वेळीच उपाययोजना कराल आणि जर नाही केलं तर जनता बाकी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार आणि नाही. आत्ताच्या आंदोलनात वन विभागवाले मंत्री आले तरच आंदोलन थांबणार आहे, नाही तर आंदोलन आम्ही थांबवणार नाही. ते त्यांच्या बिबट्यामुळे आमच्या मुलांचे प्राण जातात आहे ना. आम्ही माझ्या मुलीला न्याय देण्यासाठी जरी प्राण गेला ना तरी चालू, पण गृहमंत्री आलाच पाहिजे आंदोलन, नाही तर आंदोलन थांबवणार नाही आम्ही. जे होईन ते होईन. रस्ता सुद्धा आम्ही हे करणार नाही. सगळे नाही आले, खड्डे खाणार, रस्ते सगळे बंद. गृहमंत्री आलाच पाहिजे तरच आमच्या मुलीला न्याय भेटणार आहे. आणि आज माझी शिवण्या माझ्यात नाही, पण मला दुसऱ्या शिवण्या गेलेले बघायचे नाही. माझी शिवण्या माझ्या शिवण्याचं फक्त एवढंच आहे की आता सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि गृहमंत्री बिबट्याच्या हवेली देण्यापेक्षा तिथं प्राण गेले तरी चालेल ना. म्हणता येईल का आंदोलन करून हिचे प्राण गेले? म्हणणार नाही ना. बिबट्या येणार उद्या. माझी 3 महिन्याची मुलगी आहे, जरी तिला काय झालं किंवा मला काय झालं, आमच्या घरच्यांना काय झालं, जबाबदार फक्त सरकार आणि गृहमंत्रीच राहणार, बाकी कोणीच राहणार. मी नवनाथ दत्तात्रय शेलार, फकटे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मी पंढरपूरला गेलो होतो आणि पाठीमागं 11 वाजता अशी बातमी कळाली. आमचे मामे सासरे अरुण बोंबे यांनी टाकली. बघितलं तर खूप वाईट वाटलं. आम्ही का अधूनमधून यायचं तर काय भेटायची, कधी बोलायची, बिनओळखी माणसासंग चांगली गप्पा छप्पा मारायची. असं बघितलं, वाईट वाटलं खूप. असं पुन्हा घडू नये पुढं. वन विभागाने तात्काळ काय उपाययोजना केली पाहिजे? उपाययोजना पिंपतखेड येथे पिंजरे लावावी. आमच्या फाकटे येथे सुद्धा घराजवळून उमटे जात आहे, त्यांना सुद्धा तात्काळ बंदी करावी. सध्या जी उपाययोजना केली जाते म्हणजे पिंजऱ्यांची संख्या कमी आहे, ठीक आहे, पकडतात बिबटे, माणिक डोला नेले असं गोंडस उत्तर देतात. किती बिबटे पकडले हे सांगत नाहीत, किती ठेवले हे पण सांगत नाही सांगते. म्हणजे काय हे दिवसा ढवळे लांडीला बडी काय होते ते काय आम्हाला तपास लागत नाही. आणि इथं पावा तवा 2-4 दिवसातून अधूनमधून दिसतच आहे बिबटे चालूच आहे. कुठं ना कुठं ऐकायला येतच आहे. काल पालकमंत्र्यांनी पुण्यात बैठक घेतली. ते म्हणाले आपण काही बिबटे गुजरातला पाठवू, बिबट्यांची नसबंदी करू, पिंजऱ्यांची संख्या वाढवू, दिवसा लाईट देऊ. काय ही उपाययोजना बिबट्याच्या उपद्रवाला योग्य ठरते? लक्ष टाकलं पाहिजे त्यांनी, उपाययोजना केलीच पाहिजे. नाही ते दिवसांदिवस वाढतच चाललेलं आहे ना. कुठेतरी थांबलंच पाहिजे. लाईट दिवसा सोडलीच पाहिजे, रात्रीची लाईट पाहिजेच. काही झालं तरी लवकरात लवकर उपाययोजना केली पाहिजे त्याच्यावर. आणि असं पुन्हा घडू नये. कुठं आलाच लक्षात तर लगेच पिंजरे त्या ठिकाणी लावले पाहिजे. असे ना. लहान मुलांना जास्त भीती आहे. मोठं माणूस काही करेल, लहान मुलं काय करेल असे. जे राजकारणी मंडळी असतात म्हणजे कुठलाही पक्ष असो, कुठलाही, ही सगळी मंडळी याचं कुठेतरी भांडवल करतात, इथं येऊन दुःखामध्ये सहभागी होतात. उपाययोजना करण्यासाठी सगळे एकत्र येत नाहीत. यायला पाहिजे, सर्वांनी यायला पाहिजे. सगळ्यांची गरज आहे. सामूहिक कार्यक्रम आहे, लक्ष टाकलं पाहिजे, सर्वांनी लक्ष ठेवलं पाहिजे ना. असं झालं नाही पाहिजे पुन्हा. आपण या ठिकाणी पाहतोय आता ह्या सगळ्या ज्या महिला आहेत ना, ह्या सगळ्या महिला ह्या कुटुंबाला भेटायला आलेल्या आहेत. अगदी 4-5 वर्षाचं बाळ गेलेलं आहे, त्यांचे सगळे नातेवाईक गोळा झालेले आहेत.
सगळ्यांच्या भावना, सगळ्यांचं दुःख प्रचंड आहे. काही लोक नगरवरनं पण आलेले आहेत. मुलीची आई धाडसाने कॅमेऱ्यावर बोलली, मुलीचे वडील शैलेश बोंबे ते सुद्धा धाडसाने बोलले. ताई तुमचं काही नाव आहे? दिव्या. मुलीची जी आई आहे धाडसाने बोलले. आज माझी शिवण्य गेली, दुसरी शिवण्य जाऊ नये, अशा प्रकारच्या भावना आहेत. आजोबा जे आहेत अरुण बोंबे ते सुद्धा बोलले, चुलते बोलले, दुसरे पाहुणे बोलले, ह्या आजीबाई बोलल्या. सगळ्यांच्या भावना एकच आहे, घटना घडली ती घडली. आता पुढे काही उपाययोजना गांभीर्याने करणार आहेत का? शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करावं लागतं. लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, मंत्री तुम्ही AC मध्ये असता, वन विभागाचे अधिकारी AC मध्ये फिरतात. केंद्राने कायदा बदलण्याची गरज आहे. शेड्यूल 1 मधला प्राणी शेड्यूल 2 मध्ये आणावा, गोळ्या घालण्याची परवानगी द्यावी. तुम्हाला त्याच्यावर फार प्रेम असेल तर स्वतंत्र व्यवस्था करावी. जे गावामध्ये गायरान क्षेत्र असतं त्या ठिकाणी तटबंदी करावी, तिथं ठेवावं. काय करावं ते तुम्ही करावं. शेतकरी त्यांच्या आखलेप्रमाणे उपाय सुचवतात. मंत्र्यांनो, अधिकाऱ्यांनो, लोकांचा उद्रेक वाढतोय. हा उद्रेक एक दिवस तुम्हाला रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही, हे मात्र वास्तव आहे. या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील, आपण गेले 30-35 वर्ष मंत्री होतात. आपण जरा ह्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना करा. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. एकमेकावर टीका टिप्पणी होणार, चिखलफेक होणार. राजकारण बाजूला ठेवा. सगळ्यांनी हा प्रश्न मार्गी लावायसाठी एकत्र या आणि कायमस्वरूपी उपाययोजना काय करता येईल ते पहा. नसबंदी करून बिबट्यांची संख्या पुढे निर्माण होणार नाही, निर्मिती थांबेल. परंतु ज्या बिबट्यांची नसबंदी करणार त्यांना पुन्हा सोडून देणार का? सोडून दिल्यावर ते हल्ले करणार नाहीत का? हाही प्रश्न ऐरणीवर आहे. तुम्ही गुजरातला बिबटे काही 50 पाठवणारा, आज हजारो बिबटे या संपूर्ण परिसरामध्ये 4 तालुक्यामध्ये आहेत. बिबट्यांची नेमकी संख्या किती हे वन विभागाला देखील माहीत नाही. असं कुठलं गाव नाही त्या गावात बिबट्या नाही. असं कुठलं गाव नाही का दिवसा ढवळ्या बिबट्याचं दर्शन झालं नाही. असं कुठलं गाव नाही का त्या दिवशी त्या ठिकाणी बिबट्याने माणसावर, प्राण्यांवर, कुत्र्यावर, पाळीव प्राण्यांवर हल्ला केला नाही. असा दिवस जात नाही. योग्य दखल घ्या, भविष्यकाळात उद्रेक वाढेल. आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, पिंपरखेड. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.